थँक्यू संदीपजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच. एकीकडे जर आपण पाहिलं तर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र नितेश संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम 11 नितेश या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हा बॉल देखील वेग भरणार डोदा टप्पा पडल्यानंतर प्रभावित करणारा चेंडू या ठिकाणी रिलीज केलाय. गोलंदाज नवनाथ गायकर सातत्याने नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आज देखील तीच उम्मीद घेऊन हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लॉन पद्धतीचा हा बॉल इनसाइड एज आणि विकेट क्रमांक पहिला गमवलाय टीम संग्राम 11 नितेश या टीमने. बॅट्समन साहिल या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टर जितू यांच्या माध्यमातून गेली 2 दिवस सुमधुर संगीताची मैफिल यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. कारण जीवनामध्ये खचलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि डीजे मास्टर जितू देखील अप्रतिम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 डाऊनचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकसाठी हा बॉल बॅटच्या टॉयचा वेध घेतलाय. चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भरपूर वेगाने बॉलने रूप धारण केलं. हा चौकार. पाच रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली. विकेट कीपर तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी अपील फेटाळली. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला जर स्थिती पाहिली पहिले षटक मार्गस्थ असताना शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नवनाथ गायकरच्या खात्यातला. नवनाथचा हा शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे तेजस. पुन्हा एकदा तेजस नामक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रनच्या साह्याने 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 रन 6 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाचं षटक. कारण 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर होते. त्यांना बेदून मोठे फटके खेळायचे होते परंतु नवनाथ गायकरने जी गोलंदाजी साकारली मोठे फटके लगावण्यापासून त्याने रोखलं. एक चौकार आला दरम्यानच्या दिशेने परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नियंत्रकजनक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक 2 आणि सेकंड ओव्हरसाठी टीम श्री नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले संकेत गायकर नामक गोलंदाजाला. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक सांगडे. एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल हलक्यात आणि दिशा दिली. चेंडू चालला डीपेक्षा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय. करणचं कौतुक करावं लागेल. कारण ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये फिल्डिंग करता त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात बॉलरला देखील तुमच्याकडून आणि एक चांगली फिल्डिंग त्यानंतर एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चेंडू चाललाय. पंचांचा इशारा देऊ 22च्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार.
प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. विकेट किपर देखील त्याच्या माध्यमातून चूक झाली. नवनाथ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, फटका चांगला आहे, स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाजाने, परंतु या चुकीला माफी दिली नाही या फलंदाजाने. हा येतोय षटकार. षटकार देखील आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीम संग्राम 11 नितेश या टीमची 17 धावा अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील एक मोठं लक्ष उभारण्यासाठी. कोलोर पद्धतीचा बॉल खणून काढला. मिडॉनच्या दिशेने चेंडू चालला. लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली येईल. बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन राहुल काटे आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीर बॅट्समन दाखल झाला. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला प्रतीक या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. लॉफ्ट केलाय. डीप कव्हरला फिल्डर बॉल त्याने जज करेल, उचलून फेकेल. फक्त एकच सरळ कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळले जाते. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलत ठेवावं लागतं आणि तेच चित्र प्रतीक आणि राहुलच्या बाबतीत देखील या सध्याच्या सिच्युएशनला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली. रनआउटची संधी बॅकअप साठी फिल्डर नव्हता. 2 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 रन आणि शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके ND2 नेट व श्री मेडिकलचे ओनर आदरणीय दर्शनजी गुरुनाथ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केले गेले. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आम्ही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब. आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. विश्वनाथजी पाटील साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ओव्हर क्रमांक 3 साठी आविष्कार पाटील नामक गोलंदाजाला आमंत्रित केले फॉर द विकेट. आविष्कारचा पहिला बॉल पहा, वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन प्रतीक. प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवते. फिल्डिंग करणाऱ्या श्री नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या टीमचा देखील एक भरपूर मोठा संघ आहे या विभागातला आणि अनेक स्पर्धा गाजवल्या. गतवर्षी देखील चांगली कामगिरी किरवली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या बॉलवर फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. कधी कधी असं म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. हे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा एक परफेक्ट स्ट्रोक, षटकार. रन 26 तळपत हे होऊन, परंतु धावांचा कडकडाट करावा लागेल एक मोठं लक्ष सेट करण्यासाठी. आपण सातत्याने पाहत असतो की ज्यावेळेस एखादं वादळ ज्यावेळेस येणार असतं, ज्यावेळेस मुसळधार पाऊस येणार असतो त्यावेळेस ढगांचा कडकडाट होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट करण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. वेग चांगला होता कट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग थोडीशी चुकली. प्रात्यक्षिक चुकल्यानंतर लाईन मिस केली. बॅट्समन बीट झाला. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत.
शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली परंतु त्या उसळीला प्रत्युत्तर दिलं परंतु ते प्रत्युत्तर असफल राहिलं आणि बॅट्समन या ठिकाणी राहुल काटे बाद होताना पाहायला मिळतोय. राहुल काटे बाद झाल्यानंतर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार पाटील या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. टीम संग्राम 11 नितेश या टीमला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आविष्कारचा हा बॉल फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल मंगेशच्या माध्यमातून होते ही चुकी आणि हा चेंडू चाललाय सर 4 रनसाठी चौकार. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय ओमकार पाटील. पाहायला मिळाली. हा बॉल देखील लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. कौतुक करावं लागेल गोलंदाज तेजस पाटीलचा जो विश्वास टीमने दाखवला तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवर एकही धाव त्याने खर्च केली नाही. शेवटचे 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 30 रनवर धावफलक थांबलाय. कुणाल भोईर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स स्ट्रेट हिट हा चौकार. देखील ऐकलं. काही काळानंतर चौकार आला. धावफलकाची गती वाढली. 34 रन आतापर्यंत होत आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने केला जाणारा स्ट्रोक आणि तो स्ट्रोक या अगोदरच्या बॉलवर आला.
सफलता बॅट्समन कुणालला मिळाली. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीकला मिळाली चौकार त्याच्या बॅटमधून आला. तेजस पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू चाललाय सर 6 रनसाठी या षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच यानंतरचा सामना पिसारवे संघाचा संघनायक आणि वलप टीमचा संघनायक. आपण टॉस साठी या जशी इनिंग संपेल. आकुड पद्धतीचा हा बॉल होता. फटका चांगला आहे. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. तिसऱ्या रन साठी हा कॉल होता परंतु तिसरी धाव असफल होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आतापर्यंत जमवल्या टीम संग्राम 11 नितेश टीमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 42 आणि 43 रनचं टार्गेट असेल टीम श्री नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघासमोर. तर चला टॉस साठी या पिसारवे टीमचे कॅप्टन आणि वलप टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील ती अंतिम लढत. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर राकेशजी पाटील आणि साईनाथजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराज बनवायचंय. सुनीलजी नेरुळकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. तर नेक्स्ट मॅच पिसारवे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तो म्हणजे वलप. एक भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 42 धावा झाल्यात आणि 43 रनचं टार्गेट आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. टीम श्री नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली या टीमच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन घेऊन येतील. भारतातील समालोचकांची पहिली समिती म्हणजे रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या सेकंड इनिंग मध्ये. तुर्तास रजा असेल. धन्यवाद. हॅलो. येस, थँक्यू राहुल. तर वलप आणि पिसारवे या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यायचं आहे लगेच.
ठीक आहे, राहू दे की मग चालेल. मी एकच दिवस ऍडजस्ट करायचा होता. राहू दे की चालेल की बघ. ठीक आहे की असू दे चालेल की. हॅलो, किती पाहिजे? 42 ना? इथे मात्र पहिला चेंडू येतो निर्धाव. सामना सुरू आहे तो ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो संग्राम 11 नितलस. या दोन टीम मधली ही लढत आहे. मंगेश पाटील या संघाचा हा निर्णायक खेळाडू आहे. पण 43 धावांचं पाठला किती करायचं आहे किरवली संघाला. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 43 धावा. मैदानाचा विचार केला तर धावा खूप होत आहेत इथे. हा चेंडू मात्र भिडकावलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा षटकार. चला रोशन या. सवालच नाही, डबल ड्युटी आहे ना बाबा. चला रोशन आणि सतीश इथे आलेत, स्वागत आहे. टॉस आपण करूया, यानंतरची लढत असेल. सुनील नेरुलकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास ते टॉस इथे करायचं आहे. पिसारबे आणि वलप या दोन संघांमधली ही लढत असेल. पिसारबे संघ इथे टॉस जिंकला आहे. निर्णय कळवून लगेच फिल्डिंग ना बॅटिंग घेतले. चला बॅटिंग घेतली आहे बघा. मंगेश पाटील पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉमच्या वरतून खेळायचं होतं, परंतु चांगला झेल तिथे टिपलाय तो राहुल काटेने. आणि इथे मात्र एक मोठी विकेट आली आहे मंगेश पाटीलच्या रूपाने. कारण थोडासा झेल अवघड होता. 38 सर्कट मधून मात्र बाहेर पूर्णपणे धावत गेला आणि काही करून मंगेशला आउट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने मात्र ती विकेट नक्कीच मिळाली आहे. किरवली नवनाथ येतोय मैदानामध्ये. नवनाथ गायकर. येणाऱ्या 16 जानेवारी पासून एक मोठी स्पर्धा किरवली येथे आपल्याला पाहायला मिळेल. नाईटची स्पर्धा, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक, एक मोठी स्पर्धा आहे. 16 जानेवारी पासून. कारण ती स्पर्धा खेळण्यासाठी बरेच संघ इच्छुक असतात. त्या अनुषंगाने बरेच संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतील. पण प्रत्येक दिवशी 8चा पोल आहे, ही एक विशेषता आहे. कारण सध्याच्या घडीला 10-12 नाईट मध्ये तर इथे मात्र नवीन फलंदाज नवनाथ गायकर आलाय. 42-43 धावांची गरज असताना मात्र इथे आता थोडासा प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय अतुल काटे. मात्र काहीतरी घडलंय, एच लागली होती असं वाटतंय नक्कीच. म्हणजे पाठोपाठ हा विकेट होता, घाई होती. झेल मात्र तिथे सुटला गेला. विकेट किपर दिनेश पावसे. 6 धावा आहेत. तो षटकार आला होता मंगेश पाटीलचा. पण नवनाथ गायकरला मात्र आता इथे काहीतरी करावं लागले. दुसरा फलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. रिव्हर्स खेळलाय, अप्रतिम. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय हा चौकार.
10 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. आता मात्र कुठेतरी सुस्थिती पाहायला मिळते, कारण 43 धावांची गरज आहे. त्या अनुषंगाने मात्र इथे षटकार चौकार आणि हा षटकार नवनाथ गायकर बघा झेल सुटला त्याचा मात्र मोबदला भोगतोय तो हा नितला संघ. मधला तो सामना होता. असं वाटलं होतं की पूर्णपणे नागझरी संघ त्या सामन्यामध्ये विजय संपादन करेल, कारण खूप धावा झाल्या होत्या 4 षटकांमध्ये. परंतु धनेश गवतेचा झेल सोपा झेल सोडला नागझरीच्या क्षेत्ररक्षकाने, आणि तो झेल नव्हता, ती मॅच सोडली. कारण फक्त एकमेव धनेश गवतेने त्या सामन्यामध्ये आपलातून फलंदाजी केली. तब्बल 5 षटकार टोकून मात्र त्या मॅच मध्ये 40 धावांची खेळी खेळला आणि त्या सामन्याला विजय संपादन. म्हणजे झेल किती निर्णायक असतं याचं उत्तर मात्र नक्कीच तिथे दिलं होतं, आणि तसाच केला तर इथे नवनाथ गायकर करतो, कारण 0 वरती झेल सुटला आणि त्यानंतर मात्र चौकार षटकार. धाबा आहेत त्या 16. नवीन गोलंदाज ओमकार पाटील आलाय. 2-3 पावलांचा रनअप आहे. परंतु इथे मात्र षटकारांवरती षटकार. रोशन पाटील मात्र इथे मोठा फटका खेळतोय. या षटकाराने मात्र धाव संख्या आता वेगाने वाढली आहे. 22 वरती आता उर्वरित चेंडू असतील ते 17 आणि 21 धावा. आता बॉल टू रन समीकरण येऊन ठेपलाय. सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे ती किरवली संघाची. अप ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज ओमकार पाटील बघा षटकारानंतर मात्र थोडासा प्रत्युत्तर दिलाय ओमकारने. डॉट वरती डॉट चेंडू लागोपाठोपाठ 2 चेंडू डॉट फेकलेत. इथे मात्र मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेलवरती, झेल घेतला गेलाय आणि रोशन पाटील मात्र बाद झालाय. षटकार टोकला त्यानंतर 3 चेंडू डॉट. फलंदाज बाद. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील ते 14 आणि गरज आहे ती 21. तब्बल बाउंड्रीच्या, म्हणजे त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आहे. नाही सिंगल, नाही डबल, नाही ट्रिबल, असं काही नाहीये. वाईड नाही, अवंतर कोणताही नाहीये. पण इथे मात्र आता चेंडू बाकी आहेत ते 14 आणि गरज आहे ते 21 धावांची. सामना अजूनही संपलेला नाहीये. ओमकार पाटील फुल टॉस आहे, फुल टॉस आहे आणि इथे मात्र टॉस केलाय. गेंद सीमा पार येईल हा षटकार. मिड विकेटच्या वरतून आल्या आल्या षटकार टोकतो. म्हणजे प्रत्येक फलंदाज षटकाराने खाता ओपन करतोय. हॅलो, तेजस पाटील आलाय. षटकार ठोकतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येतात तर काय रिव्हर्स. इथे मात्र हा निर्धाव आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 28 धावा. ओम नर्मदेश्वर किरवली म्हटलं तर नक्की प्रशांत पाटील, बरेच खेळाडू अनिल असेल, त्याचबरोबर नवनाथ तिथे खेळतोय. मयूर पाटील, मयूर पाटील मात्र बिग सपोर्टर. सध्या रिटायर केले त्यांना मयूर पाटीलला या संघाने. आता कोचिंग करतायत. तर मयूर पाटील जर सामना पाहत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. प्रशांत पाटील, आमचा पूर्ण स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप, सर्व आमचे मान्यवर, सन्माननीय अभिमन्यू शेठ पाटील असतील, अरुण शेठ पाटील असतील, सुभाष शेठ पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सुनील शेठ पाटील,
या खूप मोठं योगदान असतं. आमचे सदाशिव तांडेल असेल, पंच सदाशिव शेठ पाटील असतील, हे सर्व श्रीनाथ दादा असतील, सर्व मंडळी नेहमीच बिग सपोर्टिंग मध्ये असतात. आमचे उत्तम शेठ भोईर मात्र नक्कीच मेहनत घेतात थोडीशी फार्म हाऊस मध्ये. हॅलो. तर धाव संख्या 4 ने जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती, 32. आणि किरवली म्हटलं तर आमचे रायगड असोसिएशनचे उत्कृष्ट स्कोरर आहेत गुलशन पाटील. गुलशन नाहीये खेळायला असं वाटतंय, स्कोरिंगला गेलेत, बाहेर गेलेत. तर धाव संख्या इथे स्थिर आहे 32. आता गरज आहे ती 11 धावांची. 10 चेंडू 11 धावा. नितलस म्हटलं तर काल देखील एक फायनल नितलस गावामध्ये आले. तर बरेच हे संघ चांगले फॉर्म मध्ये आहेत. वलप नाईट मध्ये देखील एक संघ जिंकलाय, जे हनुमान नितलस, संग्राम 11 नितलस. इथे मात्र फलंदाज नवनाथ बाद होतोय. म्हणजे चांगले खेळाडू या गावामध्ये देखील घडतायत. चांगला खेळ राहिलाय त्यांचा. सर्वांना संधी मिळणं गरजेचं देखील असतं. त्या अनुषंगाने अशा टीम टाकल्या जातात. पण मोठ्या स्पर्धा असतात त्यावेळेला एक करून जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला नक्कीच तुमच्या गावाचं नाव अजून मोठं होत असतं. ते प्रयत्न ते करतात देखील. खरं वलप म्हटलं तर वलप मध्ये देखील बऱ्याच टीम आहेत. प्रत्येक गावोगाव पाहायला गेलं तर 2, 3, 4 अशा टीम असतात. आणि जेव्हा तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता त्यावेळेला मात्र एक करून जाऊन मात्र त्या स्पर्धांमध्ये चांगला वर्चस्व निर्माण करत असतात त्या टीम. कारण किरवली म्हटलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे चॅम्पियन ठरलेली ही टीम आहे. या वर्षी देखील त्यांना संधी. आणि इथे मात्र आलाय षटकार संकेतच्या बॅट मधून. हॅलो. धाव संख्या 38. आणि जो फलंदाज येतोय तो षटकाराने खाता खोलतोय, षटकाराने खाता खोलतोय. आणि जेवढ्या धावा झाल्यात त्या 38. आणि 38 धावा या षटकाराने चौकारांच्या आहेत. म्हणजे त्यांनी ठरवलंय असं वाटतं आता गरज आहे जिंकण्यासाठी 5 धावांची. त्यांनी ठरवलंय की आम्हाला याच्यातच या धावा चेस करायच्यात. हा, सुजल भेटला का? सुजल गेलाय तिथे. किरोलचा भाचा आहे. हा, म्हणजे बघा मामांची किती काळजी आहे. चला 5 धावांची गरज. शोधला शेवटी त्याने. एवढ्या गवतामध्ये चेंडू गेला होता, तिथून आणलाय त्याने. सुजल कारावकर का? पाण्याचा प्रयत्न इथे मात्र आता. हा, आणि राहुल आणि सिद्धार्थ फंबल झाले. चौकार आलाय. धाव संख्या 42. एका धावेची गरज आहे. बघा हा देखील चौकार आलाय. 42 धावा. 5 षटकार आणि 3 चौकार. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो. हा, ही विजयाची धाव मात्र त्यांनी सिंगल घेतली. आणि किरवली संघ येथे हा सामना जिंकतोय. अभिनंदन टीम किरवली. हरलक टीम संग्राम 11 नितलस. परंतु चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला राहुल. तर नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. पण इथे मात्र हा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल तो पिसारवे आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे रोशन, म्हणजे वलप, जे हनुमान वलप.